गणपती ओंकारा कुलमात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा बिंदुरूपे अचलभय निरगुण निराकारा योगमाया मात्र विचरे भवपसारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा पीतवर्ण अकार मात्र ब्रह्मसृजकारा उकार मृतवर्ण राक्षसी ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करसी रक्तवर्ण तू सकल जगमगारा अनन्य शरणागतया दासा तव पदी दे धारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देहा रे अक्कल कोटी वास करुणिया दाविली अगणित चर्या रे लीला पासे बद्ध करुणिया सोडिले भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देहा रे यवने पुसिले स्वामी गारे अक्कल कोटी बहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वर्या रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देहा रे जानसी मनीचे सर्व समर्था विनाहू किती भवहरा रे इतके दीन दयाळ लक्षतम पदांतरा जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देहा रे जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्धमुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्महर्ता जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता मदन मनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता चरणी पादुका कठी मेखला जटा मुकुट माथा जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता पुराण पुरुषोत्तम त्वादरिरे अगणित अवतारा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दातारा जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता
मूढमती अति पतित दीन परी आलो शरण तुझा कृपा कृपे मज स्वरूपी रमणी उद्धरी दासाला जयानुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर ब्रह्महरता जयानुसयात्मज श्री दत्तात्रय ओ नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण शांगांग वत्सलांछन शंख पद्मकरिधान वैजयन्ते पीतवसन गदा शोभे सुदर्शन ओ नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण मुकुट कौसुभ्रत्न मकराकृत कुंडल शुभ्र कर्ण हृदय सिंहासनी विराजल जग जीवन ओ नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण हर विदेह भान नित्य कर तव चिंतन दस्तव चरणी लीन दावियाच देहि धान ओ नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती जय देवी अनादि अनंत तर्क्यो माये तव लीन स्वेच्छेने पदविले विद्याहरी शंभोल विदे सृजे जगहरी पोसी हरी संहार प्रेरेसियो भमाये न कळे कवनाल जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती जय देवी पाचमुखी पंचतत्वे निर्मियले पंचीकरणे विविध सृष्टी रचयोले अहं भावे तया स्मरवणी कृती केले माते तुझन स्तविता जयचे प्रतिभ्रमले जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती जय देवी गाता तुझ धरती म्हणून गायत्री नाम भक्ती मुक्ती साधती नभ वैठव सत्वातीता ब्रह्म विपिनी अभाव धरते जय ज्ञाने दान च दुःखाभाव जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती जय देवी आधिमायते विसरले लोक धर्महानी होईल पडला घात ग्रासनी धैर्य भ्रमणी दुर्ल विवेक स्मरता तुझला अनुदिनी सकले हो पाक जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती जय देवी त्रिनेत्र पंचशिरे चंद्रकला कुटते वरदा वैचक्र गदा कपाल शंखते द्विपद्म अंकुश कशकरी कमलासनस्थिते मोह निवारिणि माते उद्धरि अम्बाते जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती जय देवी पूर्ण ब्रह्म सनातन विभुरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकार परापर आसरा मूलाधार जगत्प्रभु तुझे लीला जाणे कुणी देवा विघ्नहरी आम्हा परिकरे आडोन मायाग्नी आनंद कंद विमल ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदय सई माय बाबा स्वामी समर्थ गुरु हरी सर्वदा
तत्त्वाचारभवागमो सजलिसे तुंडोनि सत्त्वाते भक्तान्याय परमतदण्डकरण्य ते विजयरतः हरिलीनानन्यभावे सजने वन्दे सदा दासः विदेहरमरो हे एकरूपे प्रयाले परमगुरुस्वरूपे एकता नेत्रधारे अनुपमा तव प्रीति लीन होता शिवक्त तव पदसनिवेशी वन्द्यतो एकदत्त परमात्मा पुरुषोत्तमा विनतिये नारायण श्रीधर लीला विग्रहे सूत्रधारे राहो नियाचर नाते भाव सर सदैव विसर हा जीव दुर्सर अर्पितसे सुमनार्जने तव पदा प्रेमे जगद्गुरुवरा ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिदिने प्रार्थित तुझिया पदा ओंकार स्वरूपात वेद जनने गुरवे नमः कदा भावेच्या भजता बिहुनी पळते धन्यादि सर्वा पदा गायत्री सुमने नमो हरिकृपा अंबावरी सर्वदा. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सला भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. सद्गुरुनाथ हात जोडितो अंतन कपाहो करुणी मनीचे हित गुज सारे वद कवनादाग निशिदिने श्रमसे मम हितार्थ तो किती तुझसे न देव हृदय वससे परिणच दिससे कैसे तुझ बाबू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन कपाहो करुणी मनीचे हित गुज सारे वद कवनादाग उत्तीर्ण नभे तव उपकारा जरी तनु तुझ बाबू बोधुनि दाविसे इह परमेश्वर मनी कुठला बाबू. सद्गुरुनाथ हात जोडितो अंतन कपाहो करुणी मनीचे हित गुज सारे वद कवनादाग कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू करी माझ वैसा निर्भय निश्चल समसकला पाहू. सद्गुरुनाथ हात जोडितो अंतन कपाहो करुणी मनीचे हित गुज सारे वद कवनादाग अचानक बल भ्रमित मनीचे तळमळ कसे सागो निरसुनी माया दाबी अनुभव प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथ हात जोडितो अंतन कपाहो करुणी मनीचे हित गुज सारे
वदकवनाद सद्गुरुनाथ हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथ हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथ हात जोडितो. उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, आज दरबारमध्ये स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांचा पुण्यदिन आपण साजरा करत आहोत. जमलेले आणि उपस्थित असणारे अत्यंत भाग्यवान आपण आहात. ही किंवा या सेवेमध्ये सहभाग घेण्याची आपणा सर्वांना एक नामी संधी मिळालेली आहे. खरं तर या विश्वाला ज्यांनी स्वामी महाराज समजून सांगितले त्या तळागाळात त्यांनी मागील शतकभर पायपीट पदभ्रमंती करून दधीची ऋषींनंतर विश्वाला खरं परब्रह्म आचरणात आणण्याचं सामर्थ्य सद्गुरू पिठले महाराजांनी दिलं. त्यांच्या अथक परिश्रमातून तदनंतर परमपूज्य दादांनी ही धुरा स्वीकारली. राज्यात गावोगावी शेतकरी, कामकरी, तळागाळात यांना स्वामी सेवेचं महत्त्व सांगितलं आणि आज एवढी मागणी आहे की महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेर, जगामध्ये सातासमुद्रापलीकडे कार्याला खूप मागणी आहे. आणि उगाच मागणी नाही, मानवाला भेडसावणाऱ्या असंख्य ज्या समस्या आहेत त्या स्वामी सेवेशिवाय निवारण होत नाही. म्हणून इथे दर गुरुवार रविवार स्वामींचा जनता दरबार भरवला जातो आणि या जनता दरबारातून विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत त्यापैकी अनेक जण अनेक समस्या घेऊन येतात. त्यामध्ये मुलं हट्ट करण्यापासून शालेय शिक्षणाचा गंभीर प्रश्न आहे, मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न आहे, वर्तनाचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, उद्योग समूह व्यापाराचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत. अनेक असाध्य आजारी व्यक्ती इथे प्रति गुरुवार रविवारी कॅन्सरसारखे आजार घेऊन येतात आणि स्वामींची कृपा प्रसाद मिळाल्यावर ती माणसं ठणठणीत बरे होतात. असे प्रतिमहा तथा प्रति गुरुवार रविवार शेकडोपेक्षा अधिक रुग्ण असाध्य आजार आणि कॅन्सरसारखे आजार घेऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद घ्यायला येतात आणि त्यातून त्यांना अनुभूती मिळते. ते एकमेकाला सांगतात आणि त्यामुळं कार्याची वाढ अनपेक्षित खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. देशात, राज्यात आणि जगामध्ये कोट्यवधीपेक्षा अधिक वर्ग स्वामींची सेवा करणार आहे. म्हणून आपण दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावून हे कार्य जनमानसामध्ये खूप अपेक्षित आहे. आजच्या वर्तमान भविष्य काळाला याची नितांत जरूर आहे. आजची नवी पिढी या देशाचे आदर्श सेवेकरी, निर्व्यसनी पिढी म्हणून बनवायची असेल तर या कार्याने शुभारंभ मूल्य शिक्षणाचा केला आणि या मूल्य शिक्षणातून त्यांनी रोज आईवडिलांच्या पाया पडण्यापासून शालेय अभ्यासक्रमापर्यंत निर्व्यसनी राहण्याची त्यांनी शपथ दिली जाते आणि घेतलेली आहे. म्हणून त्यांना हयात निर्व्यसनी आणि शाकाहारी बनविण्याचं काम
या विभागातून इथे प्रति गुरुवार रविवारी या कार्याचे जे 18 विभाग आहेत त्या 18 विभागाचे विभाग सांभाळणारे सर्व जबाबदार सेवेकरी प्रतिनिधी इथे आपली सेवा म्हणून करत असतात. त्यामध्ये विवाह मंडळाचा समावेश आहे, प्रश्न उत्तर करणाऱ्यांचा समावेश आहे, डॉक्टरांचा समावेश आहे, वास्तुतज्ञांचा समावेश आहे, वकील न्यायमूर्तींचा समावेश आहे आणि मराठी अस्मितेत काम करणारा भगिनी वर्ग सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी खंडोबा गोत्र याचा दैनंदिन जीवनाशी असणारा समन्वय संबंध त्यात सांगत असतात. म्हणून आपणाला हे सर्व 18 विभाग नवीन भाविकांना माहीत असणं आणि आवडीनुसार त्यात सहभाग घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून त्या दृष्टीनं सक्ती नाही, परंतु आवडीनुसार आपण यात आवडेल त्या भागात आपण सहभाग घ्यावा आणि जनतेला श्री स्वामी समर्थ महाराज हा मंत्र समजून सांगावा. आज खूप मोठ्या प्रमाणात सर्वजण स्वामींचा जप करतात. याहून अधिक काही युक्त्या प्रयुक्त्या या कार्यानं काढलेल्या आहेत. जो कोणी भाविक जो समस्याग्रस्त आहे त्यानं जर रोज 11 माळा जप श्री स्वामी समर्थ वहीवर लिहिला, असा 12 लक्ष पूर्ण केला, त्याच्या आयुष्यात त्याला कुठल्याही संकट किंवा समस्या निर्माण होणार नाहीत. म्हणून ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी शुभस्य शीघ्रम आजपासूनच सुरुवात करावी आणि फावल्या वेळात श्री स्वामी समर्थ जप करून 12 लक्ष जप झाल्यानंतर तो जप तुम्ही म्हणाल त्याचं काय करायचं, तो 12 लक्ष केलेला जप आपण त्या सर्व वया श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र नरसोबाची वाडी, श्री क्षेत्र पिठापूर की जिथे आपल्या कार्यानं ती पीठं उभारलेली आहेत आणि त्या पीठामध्ये रोज त्रिकाल होणाऱ्या आरत्या होणारे उत्सव, रोज होणारे स्वामीचरित्र गुरुचरित्र नवनाथ सप्तशती भागवत पारायण असतील, रोजीला वरील पीठांमध्ये रोज अन्नदान 24 घंटे 12 महिने त्या ठिकाणी अन्नदान समर्पित केलेलं आहे. ज्यांना त्यात भाग घ्यायचा स्वइच्छेनं आहे त्यांनी त्यात भाग घ्यावा. म्हणून या साऱ्या प्रक्रिया या कार्यातून तमाम मानवजातीपर्यंत पोचवण्याला या कार्यानं आम्ही संधी दिलेली आहे आणि मराठी अस्मितेतून आमच्या सर्व भगिनी या श्रावण महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सेवा केंद्रामध्ये शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक करून महिम्न रुद्र कालभैरव अष्टक मृत्युंजय श्रीसूक्त रामरक्षा ही सर्व शंकराची अतिउच्च सेवा करून ती सेवा करत असतात आणि त्या पिंडीवर साचलेलं तीर्थ आपल्या हट्टी मुलांचं कुटुंबियांना जर ते दिलं तर त्या कुटुंबात अचानक अपेक्षित फेरबदल होईल. त्या व्यक्ती किंवा ते सदस्य आयुष्यभर शाकाहारी निर्व्यसनी राहतील आणि त्या दृष्टीनं आपण या सर्व बाबी जनसामान्यांच्या हितासाठी आमच्या भगिनींनी आपला सिंहाचा वाटा त्यात नेमावा. भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध ठेवलेली आहे. म्हणूनच या देशाला भारत माता का म्हटलं जातं, त्याला केवळ आमच्या देशातल्या माता भगिनी कारणीभूत आहे हे आपणाला माहीत असावं. म्हणून त्यांना या कार्यानं 100% आरक्षण दिलेलं आहे. त्या आज गुरुचरित्र वाचतात, सप्तशती वाचतात, नवनाथ वाचतात, प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात श्रीयंत्राचं पूजन करून. श्रीयंत्र ही अद्भुत देण या कार्यानं भगिनींकडे विश्वासानं सुपूर्द केलेली आहे की ज्यामुळं कुटुंब व्यवस्था शाबूत राहते आणि डोक्यावरचं कर्ज खाली येऊन समृद्धता मिळते. म्हणून गेल्या अनेक दशकांमध्ये आमच्या साऱ्या जगातल्या देशातल्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात. एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून 3 सुपाऱ्या मांडून मराठी 5 अध्यायाची सत्यनारायणाची पोथी वाचतात आणि झकासपैकी
स्वतः सत्यनारायण करतात. पैकी इथे ज्या बसलेल्या भगिनी आहेत, ज्या स्वतः सत्यनारायण प्रतिपौर्णिमेला करतात, कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत, परंतु ज्यांचे हात वरती नाही तथा ज्यांना माहीत नाही आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करावं लागतं, त्यांना समजून सांगण्याचं काम आपलं आहे. म्हणून जीवनात भेडसावणाऱ्या ज्या अनंत समस्या आहेत त्यापैकी 2 समस्या भगिनी आज घेऊन आलेल्या आहेत. त्यात व्यसनाधीनता घालवणं म्हणजे शंकराच्या पिंडीवर केलेला अभिषेकाचं तीर्थ देणं आणि डोक्यावर वाढलेलं जे कर्ज आहे त्यावर श्रीयंत्राचं पूजन करणं आणि प्रतिपौर्णिमेला स्वतः एक वाटीभर शिऱ्याचा सत्यनारायण करणं, या 2 बाबी 7 समुद्राच्या पलीकडे सुमारे 70 देशांमध्ये आमच्या माता भगिनी हे उपक्रम राबवतात आणि तिथल्या देशातल्या भगिनींना सांगतात. त्यामुळं जगामध्ये आता खूप मागणी स्वामी कार्याची वाढलेली आहे. खरं तर आपण सर्वजण जगात कामाला लागलो तरी कमीच आहे. अब्जावधी लोक स्वामी सेवेची वाट बघत आहेत, कोटी नाही, अब्जावधी. म्हणून यावरून आपण या कार्याचा विस्तीर्ण वाढलेला विस्तार आणि त्याला वेळोवेळी जर आपण सहकार्य केलं, दिवसातला काही क्षण आपण स्वामी कार्याला दान दिला. स्वामींना अपेक्षित आहे समयदान. तुम्ही वेळेचं दान द्या, समयदान द्या, ते स्वामींना अतिप्रिय आहे. म्हणून दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून हे कार्य जनमानसात दुःखी कष्टी मुमुक्षित आणि गोरगरिबांपर्यंत कृपया आपण ते पोचवावं, एवढीच माग आपल्यासमोर आपण करून आजच्या या उपक्रमाला आपण विराम करू. सर्वप्रथम भगिनीवर्ग दरबारात औदुंबराचा वळसा घालून स्वामींना नमस्कार करते. नंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं गुरुवारप्रमाणे समाधी मठाला वळसा, औदुंबराला वळसा घालून दरबारात स्वामींना नमस्कार करतील. मुद्रा गर्दीमुळं करणार नाही. आणि मग आपणाला समोर महाप्रसाद वाटण्याचं प्रयोजन आहे. महाप्रसाद घेतल्यावर मग आपण प्रस्थान करावं हे कळकळीचं आव्हान. आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.